नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सिग्निफिकन्स ऑफ सीड अँड फ्रूट फॉर्मेशन. यू नो व्हेरी वेल व्हॉट इज द मीनिंग ऑफ सिग्निफिकन्स. सीड अँड फ्रूट फॉर्मेशन. आपण या अगोदर एम्ब्रियोची डेव्हलपमेंट आणि त्याचबरोबर एम्ब्रियोच्या डेव्हलपमेंट सोबत सायमल्टेनियस एंडोस्पर्मची डेव्हलपमेंट अभ्यासली. एंडोस्पर्मच्या डेव्हलपमेंट आणि एम्ब्रियोच्या डेव्हलपमेंट या पूर्ण डेव्हलपमेंट नंतर सीड फॉर्मेशन आणि फ्रूट फॉर्मेशन या दोन बाबी येतात. याची डेव्हलपमेंट बाकी आहे. सीड आणि फ्रूटची डेव्हलपमेंट डायग्राम दिलेली आहे. त्यामध्ये एक डायकॉट सीड, बीन सेप्ड डायकॉट सीड आणि एक मेज मोनोकॉट सीड. म्हणजे मोनोकॉट प्लांटचं मेजचं एक एक्झाम्पल घेऊन त्याची डायग्राम दिलेली आहे. तर डायकॉट मध्ये बीनचं एक डायग्राम दिलेली आहे. त्या दोन्ही डायग्राम तुम्ही डेव्हलपमेंट ऑफ सीड अँड फ्रूट या टायटल मध्ये त्या डायग्राम काढायच्या आहे आणि त्या डायग्राम काढून त्याचं नॉमेनक्लेचर घ्यायचं आहे. त्याची डेव्हलपमेंट बाकी आहे, ते आपण नंतर बघणार आहोत. त्या डेव्हलपमेंट नंतर या सीड आणि फ्रूटचं जे फॉर्मेशन होतं त्या सीड आणि फ्रूटच्या फॉर्मेशनचे फायदे काय. व्हॉट इज द सिग्निफिकन्स ऑफ द सीड फॉर्मेशन अँड फ्रूट फॉर्मेशन इन द युनिव्हर्स ऑफ द प्लांट. या वनस्पतीच्या जगामध्ये किंवा जागतिक लेवलला ज्या वनस्पती आहेत ज्यामध्ये सीड आणि फळ म्हणजे फ्रूट ज्याला आपण म्हणतो ते फळ आणि बीज ज्याला आपण सीड म्हणतो, याचं महत्व काय, त्यांच्या फॉर्मेशनचे काय फायदे काय, त्यांचं महत्व काय, त्यांची गरज काय, हे सर्व सिग्निफिकन्स आपल्याला यामध्ये पाहायला मिळतील. थोडक्यात आपण त्याचे 4-5 सिग्निफिकन्स दिले, 3-4 सिग्निफिकन्स. ते सिग्निफिकन्स पहिल्यांदा अभ्यासूया. Fruit provide the nourishment to the developing seeds. Listen, simultaneously फळाचा उपयोग हा सीडच्या डेव्हलपमेंटसाठी होतो. आता सोपं उदाहरण जर द्यायचं झालं तर ज्यामध्ये डायकॉट सीडचं किंवा मोनोकॉट सीडचं कुठलंही एक्झाम्पल घ्या. आपण अगोदर या फ्रूटचा फायदा सीडच्या डेव्हलपमेंटसाठी होतो का हे जे सिग्निफिकन्स दिले. फ्रूट प्रोटेक्ट्स द सीड इन इमॅच्युअर कंडिशन, हे दुसरं आहे. पहिलं जे काय सिग्निफिकन्स आहे त्या सिग्निफिकन्सचा एक्झाम्पल सहित आपण एक एक्झाम्पल घेऊन आपण हे सिग्निफिकन्स खरंच योग्य आहे किंवा हा फायदा होतोच का किंवा होत नाही या संदर्भात आपल्याला माहिती पाहिजे. बघा, फ्रूट प्रोव्हाइड द नरिशमेंट टू द डेव्हलपिंग सीड्स. जी सीड्स पूर्णपणे विकसित झालेली नाही, जिचा पूर्णपणे विकास झालेला नाही, डेव्हलपमेंट पूर्ण झालेली नाही, अशा प्रकारची जी सीड आहे त्या सीडला नरिशमेंट करण्याचं काम किंवा पूर्णपणे अन्नद्रव्य पुरवण्याचं काम फ्रूट कडून केलं जातं. कुणाला? सीडला. छोटस उदाहरण घेऊया. आपण आंबा हे एक फ्रूट फळ बघितलेले, ते फळ आपण खाल्लेलं सुद्धा आहे. आंब्याचं सुरुवातीला ज्याला आपण कैरी असं म्हणतो, कच्चं फळ असतं. पण ज्या वेळेला त्या कच्च्या फळाची म्हणजे त्या कैरीची आपण जर सीड म्हणजे कोय काढली तर त्यापासून आंबा उगवू शकत नाही. म्हणजे त्याची पूर्ण डेव्हलपमेंट त्या सीडची झालेली पाहायला मिळत नाही. तुम्हाला माहिती असेल, जोपर्यंत आंबा हा कैरी असतो, छोटस फळ असतं, कैरी असते, तेव्हा जर आपण त्याची लागवड केली किंवा ते जर आपण जमिनीमध्ये रुजवलं, त्याची कोय काढून त्या कैरीची कोय काढून जर रुजवली तर त्यापासून आपल्याला नवीन वनस्पती किंवा एक प्लांट, सशक्त प्लांट निर्माण होऊ शकत नाही. मात्र त्याच कैरीचं आंब्याच्या फळामध्ये रूपांतर झालं, जेव्हा आंबा परिपक्व होतो, त्याचं फळ निर्माण होतो आणि ते फळ शेवटपर्यंत म्हणजे त्याची परिपक्वता होईपर्यंत सीडला अन्न प्रोड्यूस करत असतं. फ्रूट कॅन प्रोड्यूस ऑर फ्रूट प्रोड्यूस द नरिशमेंट टू द सीड्स. म्हणजे तोच आंबा जो गर आंब्याला दिलेला असतो, आंब्यामध्ये जो रस असतो, तो रस अन्नद्रव्य पुरवत असतो. कुणाला? त्या कोईला म्हणजे सीडला. म्हणजेच हे वाक्य पूर्णपणे हे सिग्निफिकन्स आपल्याला या ठिकाणी लागू झालेला पाहायला मिळतो. हे एक्झाम्पल साठी सिग्निफिकन्स काय आहे, फायदा खरोखर आहे का हे अभ्यासण्यासाठी मी तुम्हाला एक एक्झाम्पल दिले. ते एक्झाम्पल काय पुस्तकामध्ये वगैरे नाही, फक्त अभ्यासण्यासाठी, आपल्याला समजण्यासाठी. फ्रूट प्रोव्हाइड द नरिशमेंट टू द डेव्हलपिंग सीड्स. म्हणजेच फळ हे विकसित होणाऱ्या, विकसनशील असणाऱ्या या बीजाला अन्नद्रव्य पुरवण्याचं काम हे फळाच्या माध्यमातून केलं जातं. म्हणजेच या ठिकाणी नरिशमेंट या सीडची या फ्रूट कडून केली जाते. एक सिग्निफिकन्स आपण इथं पाहिलं. असं वाटू देऊ नका, जेव्हा आपण आंबा खातो त्यावेळेला आपल्याला रस मिळतो, मग त्या सीडला किंवा त्या कोळीला काय मिळेल?
तोपर्यंत कोय परिपक्व झालेली असते, कोयनं पूर्णपणे नरिशमेंट स्वतःसाठी केलेली असते आणि तो उरलेला रस नंतर आपण सेवन करत असतो. आपल्यासाठी आंबा रस पुरवत नाही, तर ते फळ तो जो रस किंवा ती जी नरिशमेंट असते ती त्या सीडसाठी पुरवत असते. हे नैसर्गिक आहे, नॅचरल आहे. गाय दूध देते कुणासाठी? तिच्या वासरासाठी, आपल्यासाठी नाही. आपण तो व्यवसाय करतो किंवा आपण आपल्यासाठी त्या दुधाचा वापर करतो. मात्र निसर्गामध्ये सर्वतोपरी एंडोस्पर्मिक प्लांट आर ऑल्सो अँड नॉन एंडोस्पर्मिक प्लांट ऑल्सो प्रोड्युसेस द नरिशमेंट टू हर ऑफस्प्रिंग्स. म्हणजे लैंगिक प्रजननातून जन्माला आलेल्या सर्व सजीव किंवा लैंगिक प्रजननातून जन्माला आलेले जे काय वनस्पती असतील, प्राणी असतील, मायक्रो ऑर्गॅनिझम असतील, जेवढे काय जीव या सेक्सुअल रिप्रोडक्शन मधून जन्माला आलेले असतात ते सर्व या ठिकाणी आपल्याला त्यांचा उल्लेख करणं गरजेचं आहे. त्यांच्यापासून निर्माण होणारं जे काय अपत्य असतं त्याला ऑफस्प्रिंग असं संबोधलं जातं. आणि प्रत्येक सजीव सेक्सुअल रिप्रोडक्शन या रिप्रोडक्शनच्या माध्यमातून जन्माला येणारा सजीव हा ऑफस्प्रिंग असतो. आणि जे पॅरेंट्स असतात ते पॅरेंट्स या प्रकारची नरिशमेंट त्या ऑफस्प्रिंग साठी प्रोड्यूस करत असतात. हा पहिला सिग्निफिकन्स आपण बघितला. फ्रूट प्रोव्हाइड द नरिशमेंट टू द डेव्हलपिंग सीड्स. या ठिकाणी नंबर 2 चा हा सिग्निफिकन्स आपल्याला पाहायला मिळेल. जो सिग्निफिकन्स फ्रूट प्रोटेक्ट द सीड्स इन मॅच्युअर कंडिशन. लिसन, फळ ज्या वेळेला सीड हे मॅच्युअर होतं, हे सीड मॅच्युरिटी मध्ये येतं, या मॅच्युरिटीच्या कंडिशन मध्ये हे फ्रूट म्हणजे फळ या प्रकारच्या सीडला प्रोटेक्ट करत असतं, संरक्षण पुरवत असतं. म्हणूनच फळाचा आणि सीडचा फायदा आहे. फ्रूट प्रोड्यूस द प्रोटेक्शन टू द सीड्स, म्हणजे फ्रूट प्रोटेक्ट द सीड्स इन मॅच्युअर कंडिशन. म्हणजे मॅच्युरिटी पूर्णपणे झालेली नसेल तर तोपर्यंत फळ ते सीडला प्रोटेक्ट करण्याचं काम करत असतं. जसं उदाहरणार्थ आपण तेच एक उदाहरण घेऊ आंब्याचं. जोपर्यंत कोय परिपक्व होत नाही तोपर्यंत आंबा हा पूर्णपणे परिपक्व किंवा तो पिकत नाही किंवा तो पाडी लागत नाही ज्याला आपण म्हणतो. जेव्हा ती कोय पूर्णपणे परिपक्व होते तेव्हा मात्र त्या आंब्याचं रूपांतर, त्या फळाचं रूपांतर त्या कोईमध्ये, म्हणजे आंबा पूर्णपणे नंतर नष्ट होतो किंवा त्याचा अर्क, त्याचा गर नंतर नष्ट होतो आणि कोय परिपक्व किंवा परफेक्ट होते. म्हणजेच इमॅच्युअर कंडिशन मध्ये फळ हे फ्रूटला, म्हणजेच फळाचं कामच आहे सीडला संरक्षण द्यायचं. तसं इमॅच्युअर कंडिशन मध्ये म्हणजे सीडच्या इमॅच्युअर कंडिशन मध्ये फ्रूट त्याला प्रोटेक्शन पुरवत असतं, संरक्षण पुरवत असतं. त्याचबरोबर 3 नंबरचा सिग्निफिकन्स आपल्याला पाहता येईल सीड अँड फ्रूट फॉर्मेशन मध्ये. सीड्स सर्व ॲज इम्पॉर्टंट प्रोपगेटिंग ऑर्गन्स ऑफ द प्लांट. सीड सर्व ॲज इम्पॉर्टंट म्हणजे सीड हा प्रोपोगेटिंग ऑर्गन्स म्हणून, प्रोपोगेटिंग ऑर्गन्स म्हणजेच कुठल्याही वनस्पतीचं बीज हे पुढच्या पिढीचं प्रोपोगेशन म्हणजे पुढची पिढी निर्माण करणारा एक अवयव असतो. फॉर एक्झाम्पल, इन द सेक्सुअल रिप्रोड्युसिंग एनिमल्स देर इज अ गॅमेट्स as like a sperm and ovumes. Sperm which is produced by the male and ovumes or ova are produced by the females. This is the gamete. But here seed is the mature embryo. Listen to me. फळापासून म्हणजे फळाच्या नंतर जे सीड तयार होतं याच्यामध्ये मेल आणि फिमेल दोन्ही गॅमेट एकत्रितरित्या तयार होऊन ते सीड निर्माण झालेला असताना तो एक अवयव असतो त्या वनस्पतीचा. हा एक असणारा ऑर्गन म्हणजे एक प्रोपोगेटिंग ऑर्गन आहे आणि जो नवीन वनस्पती निर्माण होण्यासाठी कारणीभूत ठरतो. म्हणजेच सोपं उदाहरण आहे, वनस्पतीला म्हणजे आंब्याच्या झाडाला मोहर आला, त्या मोहरपासून नंतर कैरी निर्माण झाली, कैरीचं नंतर आंब्यामध्ये रूपांतर झालं, त्याच्यामध्ये कोय निर्माण झाली. जी कोय अविभाज्य घटक आहे, एक ऑर्गन आहे. कुणाचा? त्या आंब्याच्या झाडाचा एक ऑर्गन आहे, एक अवयव आहे. मग त्या आंब्याच्या झाडाचा असणारा एक अवयव म्हणजे ती कोय नवीन वनस्पती निर्माण करण्यासाठी कारणीभूत ठरते. मीन्स दे प्रोपोगेटिंग द ऑर्गन्स ऑफ नेक्स्ट प्लांट. त्या वनस्पतीच्या ज्या वनस्पतीपासून तो निर्माण झाला त्या वनस्पतीचा तो ऑर्गन आहे, पण तो प्रोपोगेट करत आहे दुसऱ्या नवीन त्याच प्रकारच्या त्याच प्रजातीची निर्मिती होण्यासाठी. म्हणजेच तो एक सिग्निफिकन्स आहे, तो एक फायदा आहे. म्हणून हे 3 सिग्निफिकन्स आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. नरिशमेंटचा एक सिग्निफिकन्स आहे, दुसरा
इमॅच्युअर स्टेजमध्ये सीडला प्रोटेक्शन पुरवायचा एक सिग्निफिकन्स आहे कोणी फ्रूटनं. आणि तिसरा प्रोपोगेटिंग द ऑर्गन्स मीन्स इम्पॉर्टंट प्रोपोगेटिंग ऑर्गन फॉर द नेक्स्ट, म्हणजेच नवीन वनस्पती तयार करण्यासाठी हा एक इम्पॉर्टंट प्रोपोगेटिंग ऑर्गन म्हणून सीड कडे बघितलं जातं. तो एक सीड आहे, त्याचा फायदा आहे, सिग्निफिकन्स आहे. आणि 4 नंबरचा सीड्स अँड फ्रुट्स डेव्हलप स्पेशल डिव्हाइसेस. हे सीड आणि फ्रूट म्हणजे बीज आणि फळ हे विशिष्ट प्रकारच्या डिव्हाइसेस पासून किंवा स्पेशल डिव्हाइसेस डेव्हलप करत असतात फॉर देअर डिस्पर्सल अँड दस द हेल्प्स इन द डिस्ट्रीब्युशन ऑफ द स्पेसीज. लिसन, त्यांच्या प्रजातीचं डिस्ट्रीब्युशन होण्यासाठी किंवा त्यांच्या स्वतःच्या प्रजातीचं एक विकास होण्यासाठी फळ आणि सीड, ज्याला आपण बीज म्हणू, फळ आणि बीज हे त्यांच्यामध्ये विशेषतः किंवा विशिष्टता निर्माण करतात. हा एक सिग्निफिकन्स आपल्याला या सीड अँड फ्रूट फॉर्मेशन मध्ये पाहायला मिळेल. सीड अँड फ्रूट फॉर्मेशन ही एक संकल्पना सर्वसाधारणरित्या बीजाची निर्मिती आणि फळाची निर्मिती या दोन्हीचं फॉर्मेशन आणि त्याच्यापासून निर्माण होणारे म्हणजे त्याच्यापासून होणारे फायदे, जर असं झालं नसतं, मीन्स जर फळ निर्माण झालं नसतं सीडच्या प्रोटेक्शनसाठी, तर सीड जगू शकलं नसतं. नरिशमेंटसाठी फळ जर निर्माण झालं नसतं तर सीडची नरिशमेंट होऊ शकली नसती. ऍज लाईक दिस. म्हणून सेक्सुअल रिप्रोडक्शन मध्ये किंवा सेक्सुअली रिप्रोड्युसिंग प्लांट मध्ये या प्रकारचे सिग्निफिकन्स अनन्यसाधारण महत्व किंवा त्याचं अनन्यसाधारण महत्व आहे. आता इथपर्यंत आपण सिग्निफिकन्स ऑफ सीड्स अँड फ्रूट फॉर्मेशन हे बघितलंय. नंतर आहे डॉर्मन्सी. सो व्हॉट इज द मिनिंग ऑफ डॉर्मन्सी? डॉर्मन्सी म्हणजे नेमकं काय? स्ट्रक्चरल ऑर फिजियोलॉजिकल अडॅप्टिव्ह मेकॅनिझम फॉर द सर्व्हायव्हल इज कॉल्ड ॲज द डॉर्मन्सी. आता हे सायंटिफिक लँग्वेज आहे. सायंटिफिक लँग्वेज मध्ये तुम्हाला हे स्पष्ट सांगितलेले स्ट्रक्चरल ऑर फिजियोलॉजिकल अडॅप्टिव्ह मेकॅनिझम, रचनात्मक स्ट्रक्चरल ऑर फिजियोलॉजिकल अडॅप्टिव्ह मेकॅनिझम, स्वतःला अडॅप्ट करण्यासाठी, फॉर सर्व्हायव्हल जगण्यासाठी स्वतःमध्ये केले गेलेलं अडॅप्टेशन. मात्र कुठे आणि कसं? स्ट्रक्चरल अँड फिजियोलॉजिकल, रचनात्मक किंवा बाह्य गुणात्मक, ज्याला आपण म्हणतो फिजियोलॉजिकल. या प्रकाराला जगण्यासाठी हे केलेला जे बदल आहे किंवा जगण्यासाठी केलेली जी धडपड आहे याला आपण डॉर्मन्सी असं म्हणतो. लिसन टू मी हिअर. द सीड डॉर्मन्सी इज द कन्सेप्ट. इथं एक कन्सेप्ट आहे, तो म्हणजे सीड डॉर्मन्सीचा कन्सेप्ट आहे. हा सीड डॉर्मन्सीचा कन्सेप्ट, डॉर्मन्सी या शब्दाचा अर्थ सोप्या भाषेत ग्रोथ स्टॉप किंवा त्याची वाढ खुंटणे, त्याची डेव्हलपमेंट खुंटणे किंवा ग्रोथ वाढही खुंटणे, स्टॉप होणे, याला डॉर्मन्सी असं म्हणतात किंवा सीड डॉर्मन्सी असं सुद्धा म्हणतात. सर्वच प्रकारच्या वनस्पतींमध्ये किंवा सर्व प्रकारच्या वनस्पतींच्या बीजामध्ये हा डॉर्मन्सीचा पिरियड हा कमी अधिक प्रमाणात असतोच. हा डॉर्मन्सीचा पिरियड त्या ब्रेक करून नंतर डेव्हलप होत असतात किंवा त्यांची डेव्हलपमेंट किंवा त्यांची ग्रोथ होत असते. समटाइम्स some seeds are not break this type of dormancy. काही seeds, काही बीज, काही वनस्पतीची काही बीज ही डॉर्मन्सी ब्रेक करू शकत नाही. ते स्वतःला जगण्यासाठी सर्वाइव्ह करत असतात. मात्र ते सर्वाइव्ह करून म्हणजेच त्या कंडिशन मध्ये ती डॉर्मन्सीचा पिरियड तोडून स्वतःला विकसित करणे, स्वतःची ग्रोथ करणे, या प्रकारचं कंडिशन त्यांच्यामध्ये निर्माण होत नाही. बिकॉज ऑफ सम हार्मोन्स इन द प्लांट. वनस्पतीमध्ये काही हार्मोन्स असतात, त्या हार्मोन्सच्या कमतरतेमुळे किंवा त्याच्या सर्वसाधारणरित्या नॉर्मल रेंजच्या अब्सेन्समुळे या ठिकाणी या प्रकारचा हा परिणाम डॉर्मन्सीचा काही सीड्स मध्ये पाहायला मिळतो. आता ॲपोमिक्सिस, ही डॉर्मन्सी म्हणजे सीड डॉर्मन्सी ज्या संदर्भात तुम्हाला मी सांगितलंय. आता ॲपोमिक्सिस ही संकल्पना नेमकी काय? ॲपोमिक्सिस asexual method of reproduction without the formation of gametes. Formation of gametes without formation of gamete. आपण सेक्सुअल रिप्रोडक्शन म्हणजे काय? त्याच्यामध्ये 2 गॅमेट असतात, मेल गॅमेट, फिमेल गॅमेट, कॉन्जुगेटली मेड टुगेदर दे फॉर्म द फर्टिलायझेशन आर कॉल्ड सेक्सुअल रिप्रोडक्शन. ज्याच्यामध्ये फर्टिलायझेशन होतं 2 गॅमेट एकत्र येतात, सेक्सुअल रिप्रोडक्शन मध्ये आपण अभ्यास करतो. मात्र
असेक्सुअल मेथड ऑफ रिप्रोडक्शन ही एक सर्वसाधारण असेक्सुअल मेथड सुद्धा म्हणता येईल फॉर्मेशन ऑफ गॅमेट्स म्हणजे विदाउट फॉर्मेशन ऑफ गॅमेट गॅमेटची निर्मिती करत नाही किंवा गॅमेटची निर्मिती केली जात नाही या प्रकारचं असेक्सुअल मेथड अशी आपल्याला याला ॲपोमिक्सिसला म्हणता येईल किंवा याला दुसऱ्या भाषेमध्ये असंही म्हणता येतं. इट इज अ अनयुज्युअल सेक्सुअल रिप्रोडक्शन. अनयुज्युअल युज्युअल सेक्सुअल रिप्रोडक्शन म्हणजे काय ज्याच्यामध्ये मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट दोन्ही एकत्र येतात याला आपण सेक्सुअल रिप्रोडक्शन असं म्हणतो. मात्र इथं इट इज द अनसेक्सुअल रिप्रोडक्शन. अनयुज्युअल जे रेग्युलरचं नाही. अनयुज्युअल युज्युअल म्हणजे नेहमीच अनयुज्युअल म्हणजे नेहमी सारखं नसणार. हे एक सेक्सुअल रिप्रोडक्शन मात्र नेहमी सारखं नाही कारण याच्यामध्ये देर इज नो मिओसिस अँड सिंगॅरिटी. मिओसिस प्रकारची जी स्टेज आहे मी तुम्हाला सेल डिव्हिजन नावाचा टॉपिक पूर्णपणे क्लासवरती शिकवला होता. सेल डिव्हिजन या टॉपिक मध्ये मायटोसिस आणि मिओसिस या दोन संकल्पना सेल डिव्हिजन मध्ये आपण अभ्यासलेल्या आहेत. तसं या प्रकारामध्ये सेक्सुअल रिप्रोडक्शन मध्ये गॅमेटचं विभाजन म्हणजे गॅमेट निर्मितीसाठी सेलचं विभाजन म्हणजे डिप्लॉइड कंडिशन गेट कन्व्हर्टेड टू द हॅप्लॉइड. डिप्लॉइडचं रूपांतर हॅप्लॉइड मध्ये केलं जातं ते सेक्सुअल रिप्रोडक्शन मध्ये केलं जातं. त्याला आपण मिओसिस अशी प्रोसेस म्हणतो. हे मिओसिस नावाची प्रोसेस किंवा सिंगॅरिटी हे ज्या वनस्पतीमध्ये पाहायला मिळत नाही किंवा ज्या कंडिशन मध्ये किंवा ज्या प्रकारामध्ये पाहायला मिळत नाही त्याला ॲपोमिक्सिस असं संबोधलं जातं. आता ॲपोमिक्सिस मध्ये दोन प्रकार पडतात ज्यामध्ये ॲपोगॅमी विदाउट फर्टिलायझेशन एम्ब्रियो लाइक स्ट्रक्चर प्रोड्यूस. यामध्ये ॲपोगॅमी म्हणजे काय तर कुठल्याही प्रकारचं म्हणजे विदाउट फर्टिलायझेशन न होता. ॲपोगॅमी या प्रकारामध्ये फर्टिलायझेशन होत नाही म्हणजे कारण हा याचाच ॲपोमिक्सिसचाच प्रकार आहे ॲपोगॅमी. या ॲपोगॅमी मध्ये फर्टिलायझेशन होत नाही. मग फर्टिलायझेशन होत नाही म्हणजेच विदाउट फर्टिलायझेशन एम्ब्रियो लाइक स्ट्रक्चर विल बी प्रोड्यूस म्हणजे एम्ब्रियो सारखं एक स्ट्रक्चर निर्माण केलं जातं आणि त्या प्रकारला ॲपोगॅमी असं संबोधलं जातं. तर याच्यानंतरचा ॲपोस्पोरी हा एक प्रकार आहे नंबर 2 चा याचाच ॲपोमिक्सिसचाच. हे ॲपोस्पोरी मीन्स डिप्लॉइड स्पोरोफाइट सेल प्रोड्यूस अ डिप्लॉइड गॅमेटोफाइट विदाउट मिओसिस. आता मिओसिस न करता कुठल्याही प्रकारचं मिओसिस न होता डिप्लॉइड प्रकारच्या स्पोरोफाइट कडून म्हणजे डिप्लॉइड प्रकारची स्पोरोफाइट सेल जी असते या डिप्लॉइड प्रकारच्या स्पोरोफाइट सेलचं कुठल्याही प्रकारचं मिओसिस नावाची प्रोसेस न होता डिप्लॉइड गॅमेटोफाइट तयार होतं म्हणजे विदाउट मिओसिस डिप्लॉइड कंडिशनचं गॅमेटोफाइट तयार केला जातो आणि या प्रकाराला आपण याला आपण ॲपोस्पोरी असं संबोधलं जातं. याचे एक्झाम्पल दिले ते एक्झाम्पल आहे ऑरेंज संत्रा किंवा आपण त्याला मँगो म्हणजे आंबा हे सुद्धा एक या ॲपोस्पोरीचं एक एक्झाम्पल ठरतं. या ठिकाणी ॲपोमिक्सिसचे दोन प्रकार ॲपोगॅमी अँड ॲपोस्पोरी. हे ॲपोस्पोरी आणि ॲपोगॅमी हे सिंपल आहे. मीन्स ॲपोगॅमी म्हणजे विदाउट फर्टिलायझेशन न होता एम्ब्रियो सारखे स्ट्रक्चर तयार करणे आणि ॲपोस्पोरी म्हणजे डिप्लॉइड स्पोरोफाइट सेल कडूनच डिप्लॉइड कंडिशनचा गॅमेटोफाइट तयार करणे विदाउट मिओसिस. जसं की एक्झाम्पल आहे मँगो किंवा ऑरेंज हे त्याचे एक्झाम्पल आहे. हे आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे आपण ॲपोमिक्सिस सुद्धा बघितलंय आणि डॉर्मन्सी म्हणजे काय या डॉर्मन्सीची संकल्पना सुद्धा इथे बघितली आणि आपण सिग्निफिकन्स ऑफ सीड्स अँड फ्रूट फॉर्मेशन हे या व्हिडिओमध्ये बघितलंय. रिमेनिंग पार्ट we will continue in next video. Okay, thank you.